नमस्कार. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी. पूर्वांकारा रियाल्टी कंपनी पूर्वांकारा यांनी मेदाहल्ली, सर्जापुरा, बेंगळुरू येथे पूर्वा केशव हिल्स हा निवासी प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प कर्नाटक रेरामध्ये नोंदणीकृत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला असे म्हटले गेले होते की बेंगळुरू स्थित रिअल इस्टेट डेव्हलपर पूर्वांकारा भारताच्या पश्चिम भागात 10 ते 12% 50% आपला वाटा वाढवू पाहत आहे आणि मुंबईच्या पुनर्विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. शुक्रवार 22 मार्च रोजी कंपनीचे स्टॉक 4.26% वाढीसह 214.2 रुपयांवर बंद झाले होते. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 218.99% वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 268.95 रुपये इतका आहे. झायडस लाईफ कंपनीला USFDA कडून 240 मिलीग्रॅम आणि 480 मिलीग्रॅम लेटर मुव्हियर टॅब्लेटच्या मार्केटिंगसाठी तत्वता मान्यता मिळाली आहे. मॅरो ट्रान्सप्लांट किंवा किडनी प्रत्यारोपण केलेल्या लोकांमध्ये सायटोमेगॅलॉयरस नावाच्या विषाणूमुळे होणारा आजार टाळण्यासाठी हे औषध वापरले जाते. कंपनीने पुढे सांगितले की हे औषध अहमदाबाद SEZ इंडियामधील फॉर्म्युलेशन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये तयार केले जाईल. शुक्रवारी कंपनीचे शेअर 0.58% वाढीसह 998.90 रुपयांवर बंद झाले होते. बर्जर पेंट्सने औद्योगिक स्तरावर ग्रीन अमोनियाच्या उत्पादनासाठी बेलूरच्या रामकृष्ण मिशन विद्यामंदिराशी तंत्रज्ञान करार केला आहे. रामकृष्ण मिशन विद्यामंदिर बेल्लूर यांनी बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड सोबत एका संयुक्त उपक्रमाच्या प्रायोगिक शोध आणि त्यानंतरच्या औद्योगिक स्तरावर ग्रीन हायड्रोजनचा वापर न करता इलेक्ट्रोकॅटॅलिटिक पद्धतीने ग्रीन अमोनियाचे उत्पादन करण्यासाठी करार केला आहे. आज बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड ही देशातील दुसरी सर्वात मोठी पेंट कंपनी आहे. 22 मार्च रोजी NSEवर बर्जर पेंटचे शेअर 0.77% वाढीसह 559.85 रुपयांवर बंद झाले होते. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरमध्ये 16.47% वाढ झाली आहे, तर शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक हा 679.75 रुपये इतका आहे. RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीच्या प्रमोटर्सने तारण ठेवलेल्या स्टॉकची पूर्तता केली आहे. RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडचे 10 लाख इक्विटी शेअर्स इंडियन बँकेच्या नावे गहाण ठेवले आहेत. हे शेअर्स RPP कर्ज सुविधा सुरक्षित करण्यासाठी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या प्रमोटर्सने इंडियन बँकेला गहाण ठेवले होते. शुक्रवारी कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. शेअर 5%च्या घसरणीसह 107.40 रुपयांवर बंद झाला. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक हा 160 रुपये आहे. मात्र गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरमध्ये 175.74% वाढ झाली आहे. टेक महिंद्रा IT सर्व्हिसेस आणि कन्सल्टेशन कंपनी टेक महिंद्राने विलिनीकरणासंदर्भात मोठी घोषणा केली आहे, म्हणजे मर्जर संदर्भात मोठी घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले आहे की ती आपली उपकंपनी म्हणजे सबसिडियरी कंपनी वॉर्नर ग्रुपची मूळ कंपनी म्हणजे पॅरेंट कंपनी टेक महिंद्रा इंकमध्ये विलीन करेल. संबंधित कंपन्यांनी शुक्रवारी 22 मार्च रोजी एकत्रीकरणास मान्यता दिली आहे. कंपनीचा उद्देश व्यवसाय ऑपरेशन्स सुव्यवस्थित करणे, ऑपरेशन खर्च ऑप्टिमाइज करणे आणि कंप्लायन्स रिस्क कमी करणे हा आहे. शुक्रवारी टेक महिंद्राचा शेअर 1.54%च्या घसरणीसह 1263 रुपयांवर बंद झाला होता. वेदांता मायनिंग ग्रुप वेदांताने सांगितले की ॲल्युमिनियम, जस्त, लोह, पोलाद आणि तेल आणि वायू यासह अनेक क्षेत्रांमध्ये 50,000 कोटी रुपये गुंतवण्याची त्यांची योजना आहे. PTIच्या अहवालात कंपनीच्या अधिकाऱ्यांचा हवाला देऊन म्हटले आहे की वेदांताचे वार्षिक EBITDA किमान 20,750 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनीने विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने 50हून अधिक सक्रिय प्रोजेक्ट्स आणि विस्ताराच्या पाईपलाईनची माहिती दिली आहे. या उपक्रमांमुळे $6 बिलियन पेक्षा जास्त वाढीव रेव्हेन्यू मिळण्याची अपेक्षा आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.75%च्या घसरणीसह 271.35 रुपयांवर बंद झाला होता. मारुती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने माहिती दिली आहे की त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग स्टार्टअप अमलगो लॅब प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 1.99 कोटी रुपयांना 6.44% हिस्सा विकत घेतला आहे. हे स्टार्टअप डेटा अॅनालिटिक्स, क्लाउड इंजिनिअरिंग, मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI या क्षेत्रात काम करते. मारुती सुझुकीची ही गुंतवणूक इनोव्हेशन फंडाच्या माध्यमातून केली जात आहे, की जो उच्चस्तरीय तांत्रिक नवकल्पना असलेल्या स्टार्टअपमध्ये धोरणात्मक गुंतवणूक करण्याचा उपक्रम आहे. शुक्रवारी कंपनीचा स्टॉक 3.32%च्या वाढीसह 12,304 रुपयांवर बंद झाला होता. मॅनकाइंड फार्मा मंगळवारी शेअर बाजारात मॅनकाइंड फार्मामध्ये मोठी ब्लॉक डील पाहायला मिळू शकते. या ब्लॉक डीलचा एकूण आकार 2,450 कोटी रुपयांपर्यंत असू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बेच लिमिटेड फार्मा कंपनीतील आपला 2.9% हिस्सा विकणार आहे.
ह्या ब्लॉक डीलची मूळ किंमत 2103 रुपये प्रति शेअर असू शकते, जी सध्याच्या करंट मार्केट प्राइसवरून 5% सवलत आहे. या करारासाठी IIFL ही दलाल असेल. 22 मार्च रोजी मॅनकाइंड फार्माचा शेअर 3.20% वाढीसह 2201 रुपयांवर बंद झाला होता. शेअरचा 52 वीक हाय 2297.40 रुपये इतका आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरमध्ये 54.75% वाढ झाली आहे. शेअर होल्डिंगबद्दल बोलायचे झाल्यास डिसेंबर 2023च्या तिमाहीत प्रमोटर्सचा हिस्सा 76.50% इतका अपरिवर्तित आहे, तर म्युच्युअल फंडांनी त्यांची होल्डिंग 3.90% वरून 7.55% वाढवली आहे. डिसेंबर 2023 मध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत मॅनकाइंड फार्माचा एकत्रित नफा 55% वाढून 460 कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीला 296 कोटी रुपयांचा नफा झाला होता. या कालावधीत कंपनीचे कामकाजातून उत्पन्न वाढून रुपये 2607 कोटी झाले, की जे वर्षभरापूर्वी 2091 कोटी इतके होते. SRM कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेडचा IPO मंगळवार 26 मार्च ते 28 मार्चपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहे. SRM कॉन्ट्रॅक्टर्स ही एक अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग कंपनी आहे आणि बुक बिल्ड इश्यू BSE आणि NSE वर सूचीबद्ध केला जाईल. IPOचा प्राइस बँड 200 ते 210 प्रति इक्विटी शेअर आणि 10 रुपयाच्या दर्शनी मूल्यासह म्हणजे 10 रुपयाच्या फेस व्हॅल्यूसह सेट केला आहे. कंपनीने नवीन 62 लाख रुपये जारी करून 130.20 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. SRM कॉन्ट्रॅक्टर्स IPOने शुक्रवार 22 मार्च रोजी 3 अँकर गुंतवणूकदारांकडून 39 कोटी रुपये उभारले. या इश्यूमध्ये 130.20 कोटी रुपयांपर्यंतचे 62 लाख इक्विटी शेअर्सच्या ताज्या इश्यूचा समावेश आहे. यामध्ये ऑफर फॉर सेल समाविष्ट नाही. SRM कॉन्ट्रॅक्टर्सच्या शेअरची किंमत ग्रे मार्केटमध्ये 68 रुपयांच्या प्रीमियरवर ट्रेडिंग करत होती.